बेसिक आहे ते सगळं सांगण्याचा प्रयत्न केला. त्यापूर्वी वाले सरांनी पशुविषयी आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलं. तर भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आमचे मित्र विनोद मोहिते, विशाल मोहिते यांच्या पुढाकारातून या ठिकाणी नैसर्गिक शेती याविषयी कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे. या कार्यशाळेला वरुड साहेबांनी मार्गदर्शन केलं, वाले सरांनी केलं, गणवीर पाटील या ठिकाणी आहेत, जे प्रत्येक शैलेश पाटील सर, सचिन कोले सर आणि उपस्थित शेतकरी बाबांना चौधरी राहणार. खरं तर आपण सगळे रासायनिक शेती करणारे म्हणजे बरोबर काय? म्हणजे सुरुवात आपल्याला मान्य करायला पाहिजे, बरोबर काय? आपण सगळे प्रचंड रासायनिक तासगाव तालुका वरुडकर सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं सगळ्यात आघाडीवर कीटकनाशकाला, रासायनिक खताला, तणनाशकाला, म्हणजे जगात जे काय मिळत नाही ते तासगावात आपण मिळतंय. रासायनिक शेतीचा प्रचंड अग्रेसिव्ह किंवा प्रभावी 100% बिघडलेला आहे. आता कोणत्याही शेतीचा कर्म हा 5-6% असावा. तुम्ही आता बाकी परीक्षण केले त्यामध्ये किती आला? 0.75 असेल किंवा 1 असेल, त्याच्यावरती नाही. म्हणजे त्याचा अर्थ काय? आपली शेती धोक्यात यायला लागली, आपली पाणी वाढवणीकरण व्हायला. आणि मग आज नाही तर उद्या ते जसं आज कृष्णा नदीकाठावरची लाखो हेक्टर जमीन काळपट झालेली आहे, तशीच परिस्थिती म्हणजे आज आपण ते जातात आहेत, आपण सुपारतो पुढच्या असेच आपण रासायनिक खतांचा वापर करायला लागलो, कीटकनाशकांचा करायला लागलो, तणनाशकांचा करायला लागलो, तर आपल्या जमिनी सुद्धा नापीक होणार आहे. त्यामुळं काळाची आपल्याला ओळखली पाहिजे. जगासाठी नाही, किमान स्वतःसाठी, स्वतःची जमीन वापरण्यासाठी, पुढच्या पिढीसाठी आपली शाबूत जमीन ज्याचा सेंद्रिय कर्म चांगला आहे अशी समृद्ध जमीन आपण पुढच्या पिढीला सोपवण्यासाठी तर आपण प्रयत्न केले. आता आपण मोठ्या प्रमाणात द्राक्ष शेती करणारे शेतकरी आहे. आपल्याला माहिती आहे की द्राक्ष शेती आपला असं 100% दाव आहे की द्राक्ष शेती औषधाशिवाय, कीटकनाशकाशिवाय होतच नाही. पण मी तुम्हाला सांगतो, वरुडकर साहेब इंदूरला अनेक कदम म्हणून शेतकरी आहे, अनेक म्हणून हा शेतकरी द्राक्ष शेती 100% एकही रासायनिक, एकही कीटकनाशक न वापरता करतो. त्याची गेल्या वर्षी वरुडकर साहेबांनी सांगली 2 टन द्राक्ष 100 रुपये किलो विकली. किती? 2 टन द्राक्ष 100 रुपये किलो. म्हणजे एक पेटी आपली किती रुपये झाली? 400 एक्सपोर्टला तर आपण भाव मिळतोय काय? मग सेंद्रिय शेतीतनं द्राक्ष बागेतनं पैसे मिळत नाहीत असं आहे का? याचा अर्थ काय? योग्य पद्धतीनं नियोजनबद्ध जर आपण नैसर्गिक शेती केली तर नैसर्गिक शेतीतनं उत्पादित झालेला शेतीमालाला चांगला भाव मिळतो. पण त्याला कटिबद्धता पाहिजे, तेवढा त्याला त्याग करायला पाहिजे, तेवढं कष्ट करायला पाहिजे. गेली 18 वर्ष तो हा प्रयत्न करतोय. त्याच्या शेतीमध्ये सगळं प्रचंड म्हणजे द्राक्ष शेती तो नैसर्गिक पद्धतीने करतोय, भाजीपाला नैसर्गिक पद्धतीने करतोय, पापड मळ्यात सांगलीत दररोज आपला शेतीमाल विकायला असतो आणि चांगले पैसे मिळवले. हा, आपण 1 एकर टोमॅटो लावला, 1 एकर मिरची लावली, 1 एकर बटाटा लावला आणि तो लगेच विकायला तुम्ही आला तर ते शक्य नाही. आपल्याला आपला शेतीमाल स्वतःच विकायचा, म्हणजे उत्पादित केलेला शेतीमाल विक्री व्यवस्था स्वतःच करण्याची तयारी ठेवून आपण जर तो माल विकायची तयारी ठेवली तर त्या सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीतून उत्पादित झालेल्या भाजीपाल्याला सुद्धा चांगला भाव मिळतो. तसंच सांगली म्हणजे गेल्या वर्षी ज्या माणसाने द्राक्ष खाल्ली तो प्रत्येक माणूस ज्याने गेल्या वर्षी 1 किलो घेतली होती
तेव्हा मला म्हणतात की भाऊ गेल्या वर्षी 1 किलो घेतली, बायको खूप झाली, पोरगा खूप झाला, बाप खूप झाला, अशी द्राक्ष म्हणजे आम्ही आयुष्यात कधीच खाल्ली नाही. या वर्षी आम्हाला 5 किलो पाहिजे, या वर्षी आम्हाला 10 किलो पाहिजे. याचा आपली द्राक्ष आपण औषध मारलेली द्राक्ष किती आहात बघा. शेवटी आपल्या तासगावच्या मातीत खरोखर गोडवा आहे होता. आपले नाशिकची द्राक्ष आणि सांगली जिल्ह्यातील 3 तासगाव तालुक्यातील द्राक्ष याच्या चवीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. नाशिकच्या द्राक्षाला वेगळी चव नाही. आपल्या द्राक्ष चविष्ट होती, पण अलीकडच्या 10-20 वर्षामध्ये पूर्वी आपण जैविक खत वापरत होतो. ताक प्रत्येकाच्या बागेत दिसायचा, हिरवळीची खतं असायची. आता ताक माझ्या बागेत दिसतोय का? शेणखत किती जण आपल्या द्राक्ष बागेत घालतो घातलंय तुम्ही आपलं करा. मग हे बघा, शेवटी मूल कधीच चांगलं जन्माला येतं ज्यावेळी आई सक्षम असते. बरोबर? कोणती आई ज्यावेळी सक्षम आहे, सुदृढ आहे, त्यावेळी तिच्या पोटाला निरोगी बाळ, म्हणजे आपल्या बाबतीत आपली आई जर सुदृढ असेल, निरोगी असेल, सक्षम असेल, तरच तिच्या पोटाला चांगलं बाळ जन्माला येतं. तसंच शेती ही सुदृढ असते, तिचा गर्भ चांगला असेल तरच त्यातून उत्पादित होणारा जो पीक आहे त्या पिकावर रोग नाही येणार. मग आपण द्राक्ष बागेवर औषधी का मारतोय, एवढी का मारावी लागताय? तर द्राक्ष बागेत जी आपली द्राक्ष शेती आहे तिचा सगळा सेंद्रिय गर्भ 100% संपलेला आहे. त्या हळदीच्या पिकाला आज आपण शेणखत घालतोय, हळदीच्या पिकाला आज आपण शेणखत घालतोय. त्या हळदीच्या प्लॉट नंतर परत जे आपण पीक घेतो ते किती दर्जेदार, किती गुणवत्तापूर्ण, किती उत्कृष्ट. तसंच या पुढच्या काळात आपल्याला पहिला प्रयोग द्राक्ष शेतीपासून करायला लागेल. द्राक्ष शेतीच्या आपली जे द्राक्षाचा प्लॉट आहे त्याला शेणखत घाला, देशी गाय पाळायला लागते. पण देशी गायचं काय एवढं महत्व सगळेजण सांगतायत? तर जगामध्ये अनेक प्राणी आहेत, अनेक जनावर आहेत, म्हैस आहे, गाढव आहे, घोडा आहे, हत्ती आहे, उंट आहे, पण सगळे जर देशीच गाय का पाळा म्हणताय? तर देशी गायीला एक नैसर्गिक देणगी आहे. ती नैसर्गिक देणगी काय आहे? आपण दुर्बीण बघतो, जर उन्हात दुर्बीण धरली तर त्या दुर्बिणीमध्ये सगळे सूर्यकिरण एकत्र गोळा होतात आणि खाली जर आपण कागद काढला तर त्या कागद पेटतो. हा पण शाळेत अगदी सभेवर केलेला प्रयोग आहे. तर तीच दुर्बिणीची रचना गायीच्या वैशिष्ट्यामध्ये आहे. तीच दुर्बिणीची रचना गायीच्या वैशिष्ट्यामध्ये आहे. गायीच्या वैशिष्ट्यामध्ये जी सूर्यकिरणे पडतात ती सगळी कॉन्सन्ट्रेट होतात आणि ती संपूर्ण कॉन्सन्ट्रेट झालेली सूर्यकिरणे गायीच्या सगळ्या शरीरात फिरतात. त्यामुळे गायीच्या शेण असेल ते 100% जगातल्या सगळ्या शेणखतापेक्षा 100% शेणखत चांगला. गायीचं गोमूत्र आहे ते बाकीच्या सगळ्या कीटकनाशकापेक्षा ते कीटकनाशक चांगला. गायीच्या दुधाबद्दल बोलायलाच नको, हा मात्र निश्चितपणानं ओरडतो साहेब. देशी गायीचं शेवटी आपल्याला आर्थिक गणित पण करायला लागतीलच आणि त्या दृष्टिकोनातून माझी तुम्हाला सूचना आहे की देशी गायीचं उत्पादन जे दुधाचं आहे ते साहेब किलो, 1.5 किलो, 2 किलोच्या पुढे जात नाही. आपल्याला आपण एवढं जर केंद्र शासन मोठ्या प्रमाणात या विषयावरती काम करत असेल तर देशी गायीच्या ब्रीड मध्ये सुद्धा किमान ते 3, 4, 5 लिटर पर्यंत देशी गाय दूध कसे देईल या पद्धतीने सुद्धा आपल्याला जर या केंद्र शासनाच्या किंवा सगळ्या संशोधन साहेब हा मुद्दा तुम्ही सुद्धा विचारात घेण्यासारखा आहे. म्हणजे आपल्याला गायीच्या दुधाची उत्पादकता जर आणखी उद्या नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वाढत आली तर लोकांना सांगावं लागणार नाही की गाय पाळा. लोकांना सांगावं लागणार. शेवटी आर्थिक फिजिबिलिटी हा एक महत्वाचा घटक आहे आणि त्यामुळे पण ते जरी नाही झालं तर मी तुम्हाला सांगतो आपल्या येळावी चावण्यापासून येळावी लाभ नाही. येळावीला ओळख साहेब त्यांची पण त्या शेतकऱ्यांनी तुम्हाला भेट घालून देतो. गुलाबराव यादव म्हणून आमचे कार्यकर्ते आहेत.
8 गीर गाईच्या गाई आहे. तो गुलाबराव यादव शेण आणि गोमूत्र आणि तूप यापासून या सगळे उत्पादन वड्या असतील, तुमचा धूप असेल, साबण असेल, अशी सगळे उत्पादन गाईच्या शेणापासून करतात, गोमूत्रापासून करतात आणि तूप 3000 रुपये किलो तूप विकतात. गाईच्या शेणापासून केलेले प्रॉडक्ट मोठ्या प्रमाणात विकतात. शेणा सारवतो का सारवतो आपण? अगदी बरोबर आहे. आणि मग आणि सगळ्याच्या डोक्यात देशी गाई होत्या, पण आधुनिकीकरण आलं, हरित क्रांती झाली आणि हरित क्रांतीमध्ये रासायनिक खतांचा प्रचंड, छोटी लोकसंख्या या देशाची 150 कोटी आहे. या 150 कोटी लोकसंख्येला जगवायचं असेल तर आपल्याला कमी कालावधीमध्ये धान्य पाहिजे, कमी वेळामध्ये भाजीपाला पाहिजे. ही जी मागणी पुढे आली त्यामुळे जशी मागणी तसा पुरवठा शेतकरी करत गेला. पण आता आपल्याला बदलावं लागेल. एका विशिष्ट टप्प्यावर आपण आलेलो आहोत की त्या टप्प्यावर मागे वळून आपल्याला बघावं लागेल. का मागे वळून बघायचं आहे? तर जगामध्ये जसं विज्ञान महत्त्वाचं आहे तसं आपल्याला पाठीमागच्या गोष्टी पण आता महत्त्वाच्या झाल्या. कारण आपण सगळे गॅस वापरणारे मंडळी आहे, बरोबर? म्हणजे आता गावागावात पण गॅस आला, पण तुम्हाला शहरापासून सगळीकडे आता चुलीवरचं मटण मिळेल, बोर्ड लागेल नाही, चुलीवरचं मटण मिळेल, चुलीवरचा वडा मिळेल. सातारा रोडला साहेब त्याच्याजवळ जवळ 3-4 गाड्या चुलीवरचा वडा. सांगलीमध्ये तुम्ही जर आला आपल्या गाडगे साहेबांच्या बरोबर पुढं चुलीवरचा फरसाणा, चुलीवरचा फरसाणा. त्याच्या पुढचं मी तुम्हाला सांगतो, माझे रवी बडराणी म्हणून मित्र आहेत सांगलीमध्ये, त्यांचं बॉस्किन आईस्क्रीम आहे, बॉस्किन आईस्क्रीम आहे साहेब. त्या माणसाला पण असा नाद आहे, त्या माणसानं असा एक ठरवलं की मटण चुलीवरचा आहे, फरसाणा चुलीवरचा आहे, चुलीवरचा वडा मिळाला आहे, तर आपण चुलीवरचं आईस्क्रीम करूया. चुलीवरचं आईस्क्रीम म्हणजे काय? दूध चुलीवरती हे करायचं. पण ते आईस्क्रीम तयार झालं, त्या आईस्क्रीमची आम्ही पहिल्यांदा टेस्ट घेतली. थोडासा त्याला धुराचा स्मेल येतोय, थोडासा धुराचा स्मेल येतोय, म्हणून आम्ही म्हणलं की अजून आपल्याला तापवण्याची, चुलीवर तापवण्याची, दूध तापवण्याची प्रक्रिया बदलावी लागेल. कमी कसं त्याला धूर लागेल आणि ज्या दृष्टिकोनाचा आपण प्रयत्न केला तर या पुढच्या काळात चुलीवरचं आईस्क्रीम सुद्धा तुम्हाला 6 महिन्यामध्येच आईस्क्रीमचं मिळेल. म्हणजे याचा अर्थ काय? परत आपण मागायला घेतोय, कारण चुलीवरची चव अस्सल आहे. चुलीवर येणारे भाकरीचा पदार्थ किंवा पापड यासोबत येत नाही, त्यामुळे मटण करताना चुलीवरची भाकरी लागते. याचा अर्थ काय? आपण परत जुनं ते सोनं याकडे चाललेलं आहे. तसंच पूर्वी आपण हिरवळीची खतं वापरत होतो, शेणखत वापरत होतो आणि मग शेती करत होतो. त्यावेळेस कीटकनाशकांची आपल्याला गरज नव्हती, तणनाशकांची गरज नव्हती. पण हे सगळं एका दिवसात बंद होईल का? असेल. पण आपल्याला किमान आपल्या माझं बरोबर साहेब, मी थोडासा प्रॅक्टिकल माणूस आहे, त्यामुळे मी शेतकऱ्यांना पहिल्यांदा आव्हान करतो, सावरण्याचा बाजार कधी असतो? रविवारी. रविवारच्या बाजारात भाजीपाला आणायला तुम्ही आता सगळे जाता. पूर्वी भाजीपाला आणायला आपण जात होतो का? कारण आपल्या रानामध्ये किमान 1 गुंठ्यात, 2 गुंठ्यात, 3 गुंठ्यात आपण वांगे लावत होतो, आपण बेटी लावत होतो, आपण गवारी लावत होतो, आपण कांदा लावत होतो नाही, मुळा लावत होतो, दोडका लावत होतो, पावटा लावत होतो. आणि आपण बाजारात कधीच पिशवी घेऊन बाजारात गेलो नाही. पण आता आपण कुणाच्या तरी राहणार एक भाजीपाला आहे काय? हात वर करा तुमच्या आणि कोणाच्या बर. किती दिवस आपण विष खायचं आणि दुसऱ्याला विष द्यायचं? बघा, आपण देव धर्म मानणारे माणसं आहे, बरोबर का? दुसऱ्याला विष घालू नये म्हणजे पाप आहे नाही. आपण भाजीपाला करतात, भाजीपाला करणाऱ्याचं प्रमाण कमी आहे. आता द्राक्ष, आपण द्राक्ष विकतो, 1 महिन्यावर काढण्यापूर्वी आपण द्राक्षाला औषध मारत नाही, पण द्राक्षामध्ये रेसिड्यू राहतो की औषध राहतं का नाही? बेदाना काय करतोय आपण? किती गंधकाची धुरी देतोय. मी कालच
आगळ दाखवला घेतलं का मातेला वागवलेला आमच्या कार्यकर्त्याला तो साहेब बेदाणे दिली मला खायला. मी म्हटलं चहा घेत नाही, कॉफी घेत नाही, त्यामुळे त्यानं बेदाणे आणून दिले घरचे. एक 10 सुद्धा बेदाणे मी खाल्ले नसते, एवढं त्याला गंधकाची दोरी होती. तेच आपण जगभर ते आपले बेदाणे पाठवतो. आता ते गंधकाची दोरी कमी करायला लागेल, द्राक्ष बागेचे औषध कमी करायला लागेल. म्हणजे जगातला माणूस कॅन्सर मेला तर आपल्याला चालतोय, दुसऱ्याला खाऊन मेला तरी चालतंय. दुसऱ्याच्या घरातली माणसं मारणं म्हणजे हे पाप आहे नाही. ते पाप आपल्याला थोडस कमी करावं लागेल. आणि स्वतःच्या बागेत स्वतःच्या रानात मी म्हणतोय 2 गुंठे आणि तो प्रयोग मी स्वतः सुरू केलेला आहे. मी काल कोल्हापूर साहेब माझ्या रानातली माझ्या प्लॉट मधून उत्पादित झालेली पालकची भाजी मी घरी गेली. माझ्या घरातले सगळे खुश झाले पहिल्यांदा की ही भाजी 100% त्यांना अशुरन्स होता की या भाजीवर एकही औषध नाही, एक रासायनिक खत नाही. तसं आपण मी सावळेकर इथं सगळ्या असणाऱ्या शेतकऱ्यांना मी म्हणतोय की जगाचं जग मारत जाऊ द्या, जग जाऊ द्या, मरू द्या, जगू द्या, तुम्ही आपण तर जगूया. मग आपण जगायसाठी आपण एक 2 गुंठ नैसर्गिक पद्धतीने करूया. आणि तुम्हाला सांगतो ना सुरुवात करूया. आणि मी तुम्हाला सांगतो त्यासाठी देशी साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने आपण गाडग्यात सगळं बियाणं पूर्वी ठेवत होतो. कधी दुकानात जाऊन आपण बियाणं ठेवतो काय, मक्याचा आणलं नाही, ज्वारीचा आणलं नाही, शेंगाचा आणलं काय, कधीच आपण विकत आणत नव्हतो. पण आपण 100% बियाणं विकत आणणार आहोत. आणि त्यात देशी कोथिंबीर लावा, देशी पावटा लावा, देशी मुलगा लावा, देशी वाढ पण आकर्षित. देशी वाढायला एवढ्या चवी आहे, एवढ्या चवी आहे. त्यामुळं देशी वाढ पण आपल्याला आपल्या घरापुरता आपल्या पाहुण्यापुरता अगदी मेहुण्याला मेथीची भाजी दिली तुम्ही बिना औषधाच्या येऊन मेहुणा एवढा खुश होईल. मामाला दिली मेथीची भाजी कोथिंबीर बिना औषधाची तर पाहुणे सुद्धा आपले प्रचंड खुश होतील. त्यामुळे मी तुम्हाला जास्त मोठं सांगत नाही. सुरुवात 2 गुंठ्यापासून करूया, स्वतःपासून करूया, स्वतःच्या पोराबाळाला विषमुक्त द्यायचं थांबूया, आपण विष खायचं थांबूया. बघा मेथीच्या पेढेवर, कोबूवर, ढबू मिरचीवर औषधाची ढबू मिरची बरोबर साहेब जर त्याचं टेस्टिंग केलं काय तर मला वाटतं 98% कीटकनाशक देखील